गहू दळायला देण्याआधी हे दोन पदार्थ तुम्ही गव्हामध्ये मिसळले नाही आणि तुमची चपाती नरम आणि मऊ होणारच, पण त्यातल्या त्यात तुमच्या शरीराला सुद्धा त्याचा भरपूर फायदा होणार आहे. हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. पण त्याआधी आज सकाळचं सगळं काम लवकर आवरलं होतं म्हणून म्हटलं काहीतरी एक्स्ट्रा काम करायला घेऊया. ती कपाटातल्या कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. माझं बाळ मला मदत करत होतं. खरं सांगते ते पण एवढं भारी वाटलं ना, आज जरा त्याच्यावर जास्तच प्रेम आलं होतं. पण त्या प्रेमावर कसं पाणी सांडवायचं हे त्याला बरोबर माहिती झालेलं आहे. जेवढ्या कपड्यांच्या घड्या घातल्या ना, सगळ्या कपड्यांच्या घड्या मोडल्या. त्याच्यावर जाऊन झोपला. तिथून काय उठायचं नाव घेत नव्हता. आता इथे मी त्याला उचलायला गेली तर जोर जोरात रडायला लागला. मला नंतर एवढं इरिटेट झालं नाही यार, हे काम मी करायलाच घेतलं नसताना बरं झालं असतं. कारण मला भरपूर वेळ निघून गेला होता आणि भरपूर वेळेनंतर माझं कपाट काहीतरी सुंदर असं लावून झालं होतं. त्यामुळे अजून मनाला समाधान तर वाटतच होतं. म्हणून म्हटलं चला जे झालं आहे ते जाऊ द्या. आता गव्हाचं दळण करून झालं होतं, पण दळणामध्ये हे जर दोन पदार्थ म्हणजे सोयाबीन आणि त्याच्यासोबत मेथीचे दाणे. तर मेथीचे दाणे सगळेच खायचा कंटाळा करतात, पण त्याने आपल्या शरीराला भरपूर असं प्रोटीन मिळतं आणि चपाती सुद्धा बराच वेळ नरम राहते सोयाबीनमुळे आणि खायला सुद्धा चवदार लागते. तुम्ही जर हे टाकत नसेल तर टाकायला सुरुवात करा. व्हिडिओच्या शेवटी बाळाला सुंदर असे मुगाच्या डाळीचे लाडू बनवले होते. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत. बाय.